मी वाढू का? पटापट होईल जास्त. नाही नको रे, किती मदत करशील. अथर्व चल लवकर, जेवायचं नाहीये का? तो ना त्या पोट भरला आहे. सौमित्र काकांनी खूप सारी चॉकलेट दिली ना, ती खाऊन खाऊन. नाही नाही हो, कशाला ओरडा बसेल मला. हे बाबा तू जेवण पण घे रे, जेवण पण घे. आज स्पेशल काय आहे? स्पेशल स्पेशल काही नाहीये, नेहमीचाच स्वयंपाक आहे. वेळच नाही झाला. वरण भात, त्यानंतर आज मुगाची उसळ आहे छानपैकी. साधा बेत नाहीये हा, माझ्या मम्माचा आवडीचा बेत आहे. बघ चेहरा बघ तिचा. मग जास्त घ्या तुम्ही. खरंच राधिका, माझ्या अगदी आवडीचा बेत आहे. काय आहे ना सरिताताई, आमच्याकडे हे असे पदार्थ खायलाच मिळत नाहीत. सगळं जंक फूड. आणि मला मात्र असे खास महाराष्ट्रीयन डिशेस खूप आवडतात. हो वसुंधराताई, काय काळजी करू नका. राधिका तुम्हाला नवनवीन पदार्थ करून खायला घालेल. तिला सगळे येतं बरं का. अगदी पश्चिम महाराष्ट्र, कोकण सगळं. मोदक किती छान करते माहिती आहे का? अहो आमची राधिका म्हणजे सुगरण आहे. सगळ्या पद्धतीचं जेवण करता येतं. आता ती आमच्याकडे आली ना की मी तिला सांगेन ते सगळे पदार्थ मला करून घाल. मग मी मस्त मजेत सगळं एन्जॉय करेन. हो नाही नाही, ते सगळं छान आहे, पण राधाच्या आजचं खाशील ना, वजन वाढवून ठेवशील स्वतःच. त्यातही मला समाधानच आहे. काय रे सौमित्र, काही काय? खरंच राधिका, लकी आहेस. सगळ्या प्रेमळ आपल्या माणसांमध्ये तू राहिलीस, ते महत्वाचं. माणसं जमवणं आणि ती धरून ठेवणं हे तिला उत्तम जमतं. काय बर आता हे सगळं बाजूला ठेवा बरं. आता लग्नाचं लवकर पाहावं लागतंय का नाही? हो सौमित्र, अरे ह्या केसमुळे ना लक्ष दिलंच नाही. आता मात्र पत्रिका, लग्नाची पुढची तयारी हे सगळं करायला हवं. तो विचार तुम्ही करा, मी नाही करणार. का? कारण एक महत्वाचं काम बाकी आहे अजून. राधाची कंपनी परत सुरू करायची आहे. तिची कंपनी सुरू झाल्याशिवाय मी लग्नाचा विचार सुद्धा करणार नाहीये. बरं बाबा, लग्नाची तयारी आम्ही करतो, तुम्ही कंपनीचं काम बघा. बरं मला सांग, कंपनी केव्हा सुरू करताय? उद्याच लगेच. काय राधा? हो, उद्यापासूनच पुन्हा कामाला सुरुवात करू. ज्यामुळे कंपनी बंद पडली ते आता कारणच राहिलं नाहीये. खूप लोकांनी प्रयत्न केले राधिका मसाले बंद करण्याचे, पण बाबा तुम्ही म्हणता ना तेच खरंय. जे खरंय ते नेहमी टिकतं. आपली मेहनत खरी आहे, आपली माणसं खरी आहेत. त्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली, काम केलं. आता अर्थात आपले अजून काही कर्मचारी आजारी आहेत. सगळेजण बरे झाले ना की तेही रुजू होतील. लवकरच कामाला सुरुवात होईल. पण बाबा खरंच खूप छान वाटतंय. उद्यापासून ऑफिस सुरू होणार, काम सुरू होणार. राधिका, आम्हालाही अभिमान वाटतोय खरंच. आता तू एक नव्यानं उंच अशी झेप घे आणि सगळं नव्यानं सुरू कर. काही कठीण नाही तुझ्यासाठी. करेक्ट आहे बाबा. तिने मनात आणलं ना तर राधासाठी खरंच काहीच कठीण नाही. सौमित्र, पण एक रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट नाही, तू ऑर्डर करायची सध्या. बोल. उद्या माझ्या बरोबर ऑफिसमध्ये तू यायचंयस, कारण या यशाचा वाटेकरी तू आहेस. एकदम बढिया बरं, एकदम बढिया आयडिया आहे. का बरं राधिका, तू नव्यानं आता ऑफिस सुरू करत आहेस ना, मग सौमित्रच्या जोडीनंच हे काम कर. खूप छान. हो ना, आता तुमच्या दोघांचं सगळं नीट छान व्हावं, ह्यापेक्षा अजून मोठा आनंद मला तरी कुठला असणार आहे. आई शनाय 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 प्लीज ऐक ना ग. काय चाललंय? तू ऐकत का नाहीयेस माझं? प्लीज, आता
आता तू मला सांगू नकोस आणि काय करायचं कसं करायचं. अगं तसं नाही शनाया, पण तुला लक्षात येते ना जे काही झालंय त्याने आपली एवढी नाचक्की झाली आहे ना की ऑफिसला जाणं सोड, ते सोसायटीच्या आवारात तोंड वर घेऊन फिरणं सुद्धा आपल्याला जमणार नाहीये आणि आपण नकोच करायला. तू ऑफिसला का चालली आहेस? मग काय करू तू सांग, घरी बसून राहू का? आणि फॉर हाऊ मेनी डेज? हा किती दिवस बसून राहू घरात? तसं नाही, मला काय म्हणायचंय, हे बघ तुझं ऑफिसला गेलीस ना तर ही राधिका टपूनच बसलेली असेल ना, सगळ्यांसमोर तुझा पाण उतारा करेल का? असं नाही होणार. इट्स नॉट दॅट इझी. शनाया शनाया ऐक 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 प्लीज ऐक. हे बघ एक वेळ राधिकाला सोडून दे, तिथे ते हे पण असतील अगं, आनंद जेनी वगैरे सगळे स्टाफही असतील आणि ते तर काही टपूनच बसलेत राधिकाचे सपोर्टर म्हणून, ते काहीतरी बोलतील तुला. तू ऐक ना माझं. गॅरी प्लीज, तू काय एवढा हायपर होतोयस? मी बघून घेईन ना. आणि तसंही मी काही चुकीचं वागलेली नाहीये. असं कसं नाही चुकीचं वागलीस तू? त्यांच्या विरोधात उभी राहिलीस म्हणजे चुकीचंच वागलीस ना. हे काय राजकारण आहे का? एखाद्या पक्षाच्या विरोधात उभं राहायचं आणि नंतर मग त्याच पक्षामध्ये जायचं? इतकं सोपं नाहीये ते. माझं ऐक ना प्लीज. कशाशी कंपॅरिझन माझ्याशी करू नकोस प्लीज. हे बघ, मी कंपनीमध्ये पार्टनर आहे, मी त्यांची बॉस आहे, ते मला असं काही बोलूच शकत नाही. चल मी जाते. शनाया तिथे हे असतील अगं, मीडियावाले असतील, प्रेस असेल, पोलीस वगैरे असतील, त्यांचं काय करणार आहेस? ऐक तू माझं, उगीच रिस्क घेऊ नकोस. मग असू दे ना तिकडे प्रेस. सांगेन मी त्यांना की मी पार्टनर आहे, मी आले परत कामावर. दॅट्स इट. हो, आणि अजून काय सांगणार आहेस? की राधिकाला अडकवायला मीच मदत केली होती म्हणून? कशाला होती? गॅरी तू थोडा मॅड आहेस का? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अख्ख्या जगाला माहितीये की पॅरेटमुळे राधिका अडकली. इनफॅक्ट मी पण इनोसंट होते या केसमध्ये. मलाही माहित नव्हतं पॅरेटचा हात आहे. आणि कोणी मला असे प्रश्न नाही विचारू शकत. राहिला प्रश्न पॅरेटनी मला दिलेल्या पैशांचा, पण तो माझा पर्सनल टॉपिक आहे. त्याबद्दल राधिका मसाले मधलं कोणीच मला काहीही प्रश्न विचारू शकत नाही आणि मी त्यांना आन्सरेबल पण नाही. ओके, गॉट इट? जाऊ मी? शनाया ही काही ऐकत नाही माझं. आता परत काही नवी माती खाल्ली नाही ना म्हणजे मिळवली. थँक्यू सो मच. थँक्यू, रिअली अप्रिशिएट. थँक्यू सो मच. थँक्यू. राधिका वनी कधी येत आहेत ना, खरंच आता मी खूप एक्साइटेड आहे. मी तर इतकी हॅपी आहे, वर्ड्स मध्ये एक्सप्लेन पण नाही करू शकत. आपलं राधिका मसाले आता पुन्हा सुरू होणार सर. हे सगळं आपल्या सगळ्यांच्या इच्छाशक्तीमुळे पूर्ण झालंय. आपली एकी आहे म्हणून हे सगळं शक्य झालंय. अरे बघतोस काय? चला लाव ना रिबिन वगैरे. हो सर, लगेच त्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम, आम्ही सगळे आतुरतेने तुमची वाट बघतोय आणि सगळेच ना ऑफिस मध्ये जायला खूप एक्साइट झालेत. हो वहिनी, असं वाटतंय की आपण पुन्हा नव्याने सगळी सुरुवात करतोय. बहिणी चला, तुम्ही ते दे ना रिबिन. का हो हो हो, पण सौमित्राला तर येऊ द्या. कुठे राहिले तो? अरे अरे पेढे पेढे नको का? ते मला दे आणि तुम्ही ते कापा जल्दी. ठेव. हो हो हो. हो. किती छान वाटतंय. हो वहिनी, म्हणजे आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. आजचा दिवस मी ऑलवेज लक्षात ठेवेन. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज इतका आनंद आहे ना. आज खरं तर काही नाहीये, तरी पण एखादा सण वगैरे असं वाटतंय मला. तुमची सगळ्यांची इतकी राधाला सोबत आहे ना, अशीच राहू दे. अरे सम्या, आमच्या सोड, तू किती मोठी साथ दिली आहेस. नवरा म्हणून तू त्यांचा बरोबर होतास आणि ह्या सगळ्यातनं तू त्यांना बाहेर काढलेस. ए गुज्जूबाई, माझं कौतुक राहू दे रे बाबा. एवढे कौतुक कसलं करतोस? त्याच्यापेक्षा राधा महत्वाची आहे का? राधा, अगं बोल ना काहीतरी.
काय बोलू आता मी? मला खरंच सुचत नाहीये काय बोलावं ते. पहा ना, 2 दिवसापूर्वी काय परिस्थिती होती आणि आजचं वातावरण पहा. एका जन्माचं अंतर आहे असं वाटतंय. खरं सांगू का, मला खूप भीती वाटत होती. वाटत होतं सगळं संपलंय, पण तुम्ही सगळेजण बरोबर होतात म्हणून ही लढाई जिंकलोय आपण. आणि अशी जिंकत राहा प्रत्येक वेळेला. राधा, तू चांगली आहेस ग. तू कोणाचं वाईट केलेलं नाहीस, त्यामुळे तुझंही कधी वाईट होणार नाही. माझंच वाक्य मला ऐकवतोयस? तुझ्या संगतीचा परिणाम आहे. तुझ्यासारखं बोलायला लागलो बघ मी आपोआप. सगळ्यात आधी तुम्ही तोंड गोड करा. हे काय? नाही नाही नाही, या सगळ्याचं क्रेडिट सौमित्रच आहे. त्याला आपण आधी देऊ. एक मिनिट. कसं आहे, हा क्रेडिट दोघांचा आहे. सो तुम्ही दोघं एकमेकांना तो पेढा भरवा. नाही प्लीज. सौमित्र, अरे पण हा काय प्रसंग आहे काय भरवायचा? अर्धाच दे. डाएट सुरू आहे. अरे काय आता जस्ट डाएट सुरू केले. अरे आनंद सर, मी सर्वांसाठी स्पेशल कॉफी घेऊन येतो. हा, ऐक, डबल शुगर माझ्यासाठी. जा पटकन जा. नो. अख्खा. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी. सॉरी, कॉंग्रॅच्युलेशन. येस सर, येस. हो येस. मॅडम आहेत माझ्या बरोबर. मी नक्की कळवत होते ना. हो, थँक्यू सो मच. येस. अजून एक गुड न्यूज आहे. हो, पण काय झालंय? हो, सगळेजण ऐकताय ना. आपल्या कंपनीचे जे शेअर प्राइसेस आहेत ना, ते आता वाढलेत. काय? एका दिवसात? येस. आणि आज तर ना सगळीकडे आपलीच चर्चा असणार आहे. सगळ्यांच्या तोंडात आपलंच नाव, राधिका मसाले. वा, खरंच सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि एवढंच नाही, इंटरनॅशनल आपले जे काही डीलर्स आहेत ना, त्यांच्याकडनं आपल्याला एक हे आलाय, तो कॉंग्रॅच्युलेट करणारा बुके. काय सांगताय? पण त्यांना कसं कळलं हे सगळं? अहो वहिनी, मी आणि जेनी आम्ही दोघं त्यांच्या बरोबर टच मध्ये होतो. हा, म्हणजे एवढं मोठं बालंट आलंय आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अजिबात काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे. बघितलंस राधा, हे तुझ्या कामाचं गुडविल आहे. हो, म्हणूनच तर काँग्रेस करला फोन येऊन गेला. वा, छानच. वहिनी, आपले जे डीलर्स होते आधीचे, त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलाय आणि ते आपल्याशी कॉन्ट्रॅक्ट करायला तयार आहेत. त्यामुळे आता कुठलाही प्रॉब्लेम राहणार नाही. काही टेन्शन घेऊ नका. येस मॅम. मला सकाळपासून खूप कॉल्स येत आहेत. इनफॅक्ट मी जे सगळे आपले वेलविशर्स आहेत, आपल्या बरोबर होते, त्या सगळ्यांना स्पेशली थँक्स गिव्हिंगचा मेल पाठवणार आहे. येस. हो, पण नक्की पाठव. येस मॅम. आणि मॅडम, एक मिनिट. कदम, आपल्या फॅक्टरीतल्या बायकांकडनं हे ग्रीटिंग कार्ड आले तुमच्यासाठी. कमळबाईंनी पाठवलंय. खूप खूप शुभेच्छा. वा, छानच. हॅलो, हाय एव्हरीबडी. तू कशाला आलीस इथे? नाही, कंपनी परत सुरू झाली, सो आय थॉट मी पण यावं म्हणून आले. म्हणून लगेच यायचं? आले अशीच? एक मिनिट वहिनी, तुम्ही नका बोलू, मी बोलतो तिच्याशी. ओ हॅलो, इथे थांबायचं नाही. आत्ताच आता चला, गेट आउट, नाहीतर यहां से धक्के मार के बाहर निकलेंगे. आउट. वेट. हे बघ, मी अजूनही कंपनीमध्ये पार्टनर आहे, सो ह्या लँग्वेज मध्ये माझ्याशी बोलायचं नाही. ओके? एक मिनिट. इनफॅक्ट तुझ्याशी ना बोलायलाच नाही पाहिजे. तुला तर मी आत्ता कामावरनं काढून टाकीन. जास्त शहाणपणा करू नकोस, कळलं?
ही काय बोलतीये? शन्या, माझ्या एम्प्लॉईज बद्दलचे कोणतेही डिसिजन तू नाही घेऊ शकत. अहो वहिनी, तुम्ही हिच्याशी बोलताय कशाला? हकलवून द्या हिला. कोर्टात तुमच्या विरोधात साक्ष दिली नाही. हा सगळा गोंधळ शनायामुळे झालाय. श्रेयस, तू जरा शांत हो बरं. नाही नाही मॅडम, आता आम्ही कोणी शांत बसणार नाही. हा बरोबर आहे. काय ऐका, राधा, मलाही असं वाटतंय तू हिच्यावर अजिबात दया माया दाखवू नकोस. यू प्लीज गो फ्रॉम हियर और एल्स विल कॉल द पोलीस. हा, अरे पण पोलीस मला का अरेस्ट करतील? कोर्टमध्ये ते प्रूव्ह झालंय ना की पॅरेटनी हे सगळं केलं होतं. मग माझ्यावर का चिडताय तुम्ही? अरे हो, पण ते सगळं तुझ्यामुळेच झालं ना. तू त्यांचे पैसे खाल्लेस म्हणून आम्हाला हे सगळं भुर्दंड भरावं लागलं. व्हॉट भुर्दंड? भुर्दंड म्हणजे तू इथून निघून जा, कळलं? जा. शन्या, आज चल, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. राधा, सौमित्र, मी बोलते तिच्याशी. लेट मी हँडल दिस. चल. व्हॉट इज दिस राधिका? तू माझ्याशी असं वागू शकत नाहीस, कळलं? मी अजूनही पार्टनर आहे कंपनीमध्ये, हे विसरू नकोस. अच्छा, पार्टनर आहेस का? ऑफकोर्स. मग पार्टनर म्हणून तुझी इथे कंपनीमध्ये काय रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे सांगू शकतेस? माहितीये तुला? या नाही माहिती. मला माहिती तुला हे माहिती नसणार आहे. हे बघ, तसं नाहीये ग. मग कसं आहे? मग कसं आहे सांग ना. कशाला आली होतीस तू इथे? का आधीपासूनच तू ठरवलं होतं की कंपनीचं नाव धुळीला मिळवायचं? अरे पण मी काय केलंय? मी तर फक्त पार्टी दिली होती राधिका. हे पार्टी पुरता मर्यादित राहिलं नाही ना शन्या. त्याच्या पलीकडे जाऊन नुकसान झालंय, माणसांचं नुकसान झालंय. राधिका मसाले मधले सगळे कर्मचारी, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तर तुला काय त्याचं? तुला फक्त स्वतःची पडलेली. तुला स्वतःच्या स्वार्थापुढे दुसरं काहीही दिसत नाही. लोकांचा जीव वाचो अथवा न वाचो, काही पडली नाहीये तुला कशाची. अरे पण मी काय केलंय? माझ्यावर का चिडताय तुम्ही? पॅरेटनी हे सगळं केलं होतं, हे प्रूव्ह झालंय ना आता. पण का केलं त्या माणसाने हे सगळं? तुझ्यामुळे ना. तू त्या माणसाला नादाला लावलंस, त्याच्याकडनं पैसे घेतलेस, चुकीचं वागलीस. हे सगळं तू केलंयस. मग तो काय बसून राहील? काही रिॲक्ट होणार नाही? हे बघ, तुमचं काय असेल ते असेल, पण या सगळ्याचा त्रास कोणाला झाला? मला झाला, कंपनीतल्या लोकांना झाला, घरच्यांना झाला. केवळ मनस्ताप झालाय तुझ्यामुळे. आणि फक्त मनस्ताप नाही तर कंपनीचं नुकसान सुद्धा झालंय. अगं राधिका, पण मला माहिती होतं का हे सगळं? तेच तर ना. तुला काहीच माहिती नाहीये. तुला हे सुद्धा माहिती नव्हतं ना की कंपनी कशी चालवायची, काय करायचं, कंपनी मोठी करण्यासाठी काय लागतं, भविष्याचा विचार करावा लागतो की नाही, अभ्यास करावा लागतो की नाही, हे सुद्धा तुला माहिती नाहीये. तुला कुठल्याच पद्धतीचा एक्सपिरियन्स नाहीये. तुला फक्त नाचायचं होतं, मी पार्टनर आहे, मी पार्टनर आहे, पार्टनर आहे म्हणून, आणि तेवढंच तू केलं. महाडिक आणि राजवाड्यांना हाताशी धरलंस आणि मला त्रास देण्याचा प्रयत्न केलास. तुला काही कंपनीला मोठं करायचं नव्हतं, तुला फक्त मला त्रास द्यायचा होता. केवळ एवढाच उद्देश होता, मला त्रास देणं. नाही राधिका, तसं नाही. आता तू कोणत्याही पद्धतीचं एक्सप्लेनेशन नको देऊस. यापुढे तुझा आणि राधिका मसालेचा कोणत्याही पद्धतीचा संबंध नसणार. तू इथे पार्टनर नसणार आहेस आणि सुपरवायझरही नसणार आहेस. या सगळ्याची काळजी मी बरोबर घेईन. तेव्हा निघायचं आता. फक्त इथेच नाही तर या परिसरात तुझी सावली जरी दिसली ना तरी मी खपवून घेणार नाही. राधिका, एक मिनिट. हा, ओरडायचं नाही, या भाषेत बोलायचंही नाही. नीट वागायचं माझ्याशी. आतापर्यंत तू एवढा त्रास दिलायस, इतकं नुकसान केलंय, सगळं खपवून घेतलं मी. यापुढे खपवून घेतलं जाणार नाही. आणि इथून निघाल्यानंतर यांनाही सांगायचं, यानंतर अथर्वच्या कस्टडीचा विचार करू नका. मला आणि माझ्या मुलाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी. निघता.